नवी मुंबईत भाजपचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे आणि ऐरोलीचे भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्यात पुन्हा एकदा चांगलीच जुंपली आहे। बेलापूरमध्ये गणेश नाईक यांचे चिरंजीव संदीप नाईक यांनी संपर्क कार्यालय सुरू केल्याने मंदा म्हात्रे या चांगल्या संतापल्याचे दिसून येते। बेलापूर विधानसभेत सध्या भाजपकडून मंदा म्हात्रे या आमदार आहेत। यानंतरही संदीप नाईक यांनी याच विधानसभेत कार्यालयाचे उद्घाटन करून आमदारकीची तयारी सुरू केली आहे। याच पार्श्वभूमीवर मंदा म्हात्रे यांनी संदीप नाईक यांना सज्जम दम दिला। तुमच्या बापाला हरवलं आहे असं सांगत माझ्या नादाला कुणी लागलं तर त्याचा नाद खुळा केल्याशिवाय राहत नाही असं मंदा म्हात्रे यांनी म्हटलं। दरम्यान मंदा म्हात्रे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्याला उत्तर देताना विरोधकही कितीही बोलू देत आपण काम करत राहणार असा पलटवार संदीप नाईक यांनी केला आहे। दरम्यान आमदार मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांचे राजकीय वैर नवी मुंबईकरांसाठी नवे नाही, मात्र त्यामुळे राज्य पातळीवरील भाजप श्रेष्ठींची डोकेदुखी वाढणार आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी सुरू केली आहे। भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक आणि शिवसेना शिंदे गटाचे विजय नाहटा यांची नावे आघाडीवर आहेत। तर नेमकं मंदा म्हात्रे काय म्हणाल्या ते पाहूयात। नेरूळ येथील सेक्टर 10 मध्ये भाजपच्या वतीने शुक्रवारी सीसीटीव्ही उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी भाषण केले। यावेळी त्या म्हणाल्या, मी आमदार असल्याने या मतदारसंघाच्या उमेदवारीवर माझाच अधिकार आहे। सध्या काही जण बेलापूरमधून आमदार होण्याचे स्वप्न बघत आहेत, मात्र त्या स्वप्न बघणाऱ्यांना मी सांगू इच्छिते, तुमच्या बापाला मी हरवून बसले आहे। माझ्या नादाला लागू नका। जो माझ्या नादाला लागतो त्याचा नाद खुळा केल्याशिवाय मी राहत नाही। मंदा म्हात्रेंच्या या वक्तव्यानंतर नवी मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।